मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नवीन नाव आणि नवा ट्विस्ट. कोण आहेत फडणवीसांचे ते निकटवर्तीय? महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांचा निकाल आल्यानंतर महायुतीने बहुमतापेक्षा कित्येक तरी जास्त जागा पटकावली आहे. पण राज्याचे नवीन मुख्यमंत्री आणि नवा कॅबिनेट यावर 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस लोटूनही राजकारणाचा कथ्याकूट सुरू आहे. या दरम्यान सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी यानंतर मुख्यमंत्रीपद भाजपाला देऊन पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. तरीही आता भाजपाचे राज्यातील दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असताना त्यांच्यासमोर मुख्यमंत्री पदावर बसण्यापूर्वी या खुर्चीला घेऊन नवे आव्हान उभे झाले आहे. कारण फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले मातब्बर राजकारणी यांचे नाव आता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आले आहे. एकूणच या नव्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. आमदार रवींद्र चव्हाण यांचे नाव सीएमसाठी चर्चेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 23 नोव्हेंबरला लागून आता 9 दिवस झाले. महायुतीने जनादेश घेत बहुमत मिळविलं, परंतु महायुतीकडून नवीन सरकार आणि मुख्यमंत्रीपदासाठी अधिकृतपणे अद्यापही नाव जाहीर झाले नाही. फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नवीन सरकारवर महायुतीमध्ये पेच अडकल्याचे दिसत आहे. कारण भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असले तरीही महायुतीकडून त्यांचे नाव अद्याप जाहीर झाले नाही. त्यात आता राज्याचे नवीन मुख्यमंत्रीपदासाठी आमदार रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत येताच ट्विस्ट वाढला आहे. विशेष म्हणजे आमदार चव्हाण हे फडणवीसांचे खूप निकटवर्तीय आहेत. फडणवीस यांनीच आमदार चव्हाण यांना दिल्लीत बोलावले. राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार रवींद्र चव्हाण यांना शुक्रवारी दिल्लीतील महायुती नेत्यांच्या बैठकीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. यावेळी आमदार चव्हाण हे पालघर दौरा सोडून दिल्लीत पोहोचले. यावेळी भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. यात यंदा महाराष्ट्र बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास काय प्रतिक्रिया होईल यावर चाचपणी घेण्यासाठी पदश्रेष्ठींनी सूचना आणि यात नवे मुख्यमंत्री म्हणून आमदार रवींद्र चव्हाण यांचे नावावरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे एकूणच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबाबत आक्षेप घेण्यात आले का? असेल तर रवींद्र चव्हाण यांना सीएम नवे म्हणून संधी मिळणार का? यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.